जय गुरु माणिक. झरणी नरसिंहा महाराजांचं आत्ता आपण दर्शन घेऊन आलो. आता आपण थांबायचं एक मुद्दाम एक कारण होतं. झरणी नरसिंहाला महाराज जेव्हा आले यायच्या आधी भुजंगाने जे दर्शन दिलं त्याच्या आधी न्यालकल गावावरनं महाराज बिदरसाठी निघाले होते. ही जी वाट पाहत आहे 250-300 वर्षापूर्वी ही वाट नसेल, हा रस्ता असेल कच्चा, घनदाट अरण्य होते आणि या अरण्यातून महाराज जेव्हा बिदरला चालले होते ही वाट जी आहे ही बिदरकडे जाणारी वाट आहे. या वाटेवर महाराजांचा मेहना, महाराजांच्या पालखीचा अख्खा ताफा हा निघाला होता. आणि जे स्थान आहे की ज्या स्थानावर आपण आत्ता आलेलो आहे ते स्थान म्हणजे कुठलं की याच वाटेवर महाराजांच्या मेहण्यासमोर जो भुजंग उभा राहिला होता तो भुजंग ह्याच वाटेवर होता. आणि ह्याच वाटेवर आपण पाहतात इथं माणिक प्रभूंचे पादुका, माणिक प्रभूंचं एक स्थान हे इथे करण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी आपण आता पाहतात याच ठिकाणी भुजंगाने महाराजांना इथे थांबवलं. म्हणजे न्यालकलवरनं जेव्हा महाराज आले बिदरला जाताना काही अंतरावर जेव्हा त्यांना पुढे आल्यावर वेगवेगळ्या वळणावर चुकीच्या मार्गाने भुई समाजाच्या लोकांचे पावलं वळत होती. तिथून महाराजांनी त्या भुजंगाबरोबर जायला सांगितलं आणि तो भुजंग जिथे दिसला ते हे स्थान आहे. आणि हे जे जंगल आपण पाहतात या जंगलातून तो भुजंग महाराजांचा सगळा ताफा, महाराजांचा मेहना घेऊन झरणी नरसिंहा म्हणजे आता इथून आपल्याला दिसत नाहीये तर ह्या जंगलाच्या पलीकडं हे नरसिंहाचं मंदिर आहे. आणि हेच हे मंदिर आहे की जिथं भुजंगाने महाराजांची वाट अडवली होती आणि इथं ते दिसले होते. आणि ह्या पायवाटेने म्हणजे आता ही जंगल आहे त्यावेळेस विचार करा इथे पायवाट असणार आहे. आणि ह्या जंगलातून महाराजांचा मेहना, महाराजांचा ताफा, हत्ती, घोडे, सैनिक, भक्त हे झरणी नरसिंहाला गेले होते. जिथे महाराज 40 दिवस थांबले आपण ते स्थान देखील बघितलं. तिथं विष्णुयाग महाराजांनी केला होता तो होमकुंड सुद्धा आपण पाहिला. फक्त जिथे भुजंग महाराजांना भेटला होता तर ते स्थान आपण पाहू या. जय गुरु माणिक. हेच ते स्थान आहे ज्या स्थानावर भुजंगाने महाराजांना दर्शन दिलं होतं. महाराजांची आणि त्यांची दृष्टीला दृष्टी जेव्हा झाली तेव्हा भुजंगाने आपला फणा हा खाली केला होता. महाराजांना नतमस्तक होऊन महाराजांना त्यांनी वाट दाखवली होती. हेच ते स्थान आहे. इथं प्रभूंचा एक छोटंसं मंदिर करण्यात आलेलं आहे. आपण जवळ याचं दर्शन घेऊ शकतो. भक्तगार कल्पतरुं गुरुसार भोम श्रीमद राजाधिराज योगी महाराज विभुवनानंद द्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकल मद स्थापित श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज की जय. आणि या स्थानावर आठवण म्हणून या जागेची महिमा ही भक्तांना कळावी म्हणून आपण पाहतात हा महाराजांचा मेहना, हे हत्ती, घोडे, सैनिक, महाराजांचे भक्त हे इथे दाखवलेले आहेत. जी वाट तुम्हाला मी दाखवली की न्यालकल गावातनं बिदरला जाणारी वाट जी होती तिथे हा पूर्ण मेहना हा इथे थांबला. का थांबला? कारण की तिथे भुजंग थांबले होते. आणि या भुजंगाने थांबून वाट अडवून महाराजांनी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांनी पूर्ण फणा खाली घेऊन महाराजांना जी वाट दाखवली आणि ती वाट कुठं दाखवली त्यांनी ते इथे पहा. ज्या गुफेतनं आपण झरणी नरसिंह महाराजांचं दर्शन घेतलं होतं ती ही गुफा. आणि इथं येऊन या जंगलात या अरण्यात ते भुजंग नाहीसे झाले किंवा त्यांनी त्यांची वाट धरली. आणि झरणी नरसिंहाचं हेच मंदिर इथे पूर्ण पाण्यातनं जावं लागतं. जसं आता आपण गेलो आहोत ही आठवण म्हणून इथं हे चित्र स्वरूप हे दर्शन लोकांना व्हावं, घडावं आणि भक्तांना कळावं की नक्की हे स्थान कुठलं आहे. म्हणून इथं चित्र स्वरूपात देखील ती महिमा
माणिक प्रभूंची महिमा की जी माणिक चरित्रामृतमध्ये वर्णन केलेली आहे ती इथे चित्र स्वरूपात दाखवलेली आहे. याच पद्धतीने आपण आता इथून पुढे मैलार या ठिकाणी देखील जाणार आहोत. तिकडचा महिमा तो देखील आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तिकडे काही गुरुजी भेटले त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेणार आहोत. जय गुरु माणिक.